म्हणजे बघतो तरी पण ती अशी हेच दिसते जशी की ती 40 किंवा 30 वर्षाची असेल तशी, म्हणून आम्ही त्याला कधी कधी जेव्हा नाही म्हणून पण बोलवतो. मार्च 91 रोजी आमचा विवाह झाला. आज आमच्या लग्नाला 33 वर्ष पूर्ण होऊन 34वे चालू झालं. त्यावेळेस मी माझा क्रशर धंदा चालू केला आणि क्रशर धंदा चालू केला असताना त्या व्यवसायात अनेक अडचणी आल्या. वेळप्रसंगी आम्ही आमच्या लग्नाचे दागिनेसुद्धा मोडले. पण ही लक्ष्मी आल्यानंतर मला कधीच अडचण भासली नाही आणि आज तिच्या प्रगतीने आज मी चांगले दिवस पाहतोय. मम्मींविषयी बोलायचं झालं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. तसं आम्ही सासू सुनेचं नातं शेअर करतो, बट मम्मींनी ती कन्सेप्टच एकदम वेगळी करून टाकली. म्हणजे सासू ही एकदम वेगळी असते आणि माझ्या सासूबाई एकदम वेगळ्या आहेत. सगळ्यांच्या अशा बोलण्यातून येतं की आम्हाला सासू पाहिजे किंवा आमच्या मुलीला सासू पाहिजे, ती मृणालच्या सासूसारखी. म्हणजे ते एकदम वेगळे आहेत. सासू ह्या एक आयडल म्हणून त्या आता समाजामध्ये ट्रेंड म्हणता येईल त्यांच्याविषयी की त्या अशा झाले. त्यांच्याकडून मी खूप साऱ्या गोष्टी शिकले. त्यांनी मला कसं शांत राहायचं, कसं बोलायचं, साऱ्या गोष्टी शिकवल्या त्यांनी. मनी माझी खूप लाडकी आई आहे. ती मला सगळीकडे फिरायला नेते. ती आम्हाला खूप सारे पदार्थ बनवून खायला देते. मला मनी खूप आवडते. मम्मीविषयी काय बोलू, तिच्या जेवढं बोलेल तेवढं खूप कमी आहे. लहानपणापासून खूप तिने जीव लावला. आता मला हे कळतं, मी आता विहांचं करते तेव्हा मला आता समजतं की मी म्हणजे तिने माझ्यासाठी काय केलं. ती पहिल्यापासून माझी शेअरिंग आणि केअरिंग व्यक्ती आहे आणि ती आमच्यासाठी आता माझ्यासाठी मम्मी आहे, पण माझ्या पोरांसाठी ती एक मन्ना, एक जीव लावणारी. ती काय खायला घालू काय खायला नाही सगळं पहिल्यापासून खूप तिने जीव लावलेला आहे. आम्ही तिघीजणी जावा खूप एकत्र राहिलो. कधी आमची भांडणं झाली नाही, आमच्यात कधी हेवेदेवे झाले नाही. आम्ही खूप पहिले एन्जॉय केलं जावांनी. आपण बाहेर गेलो की सगळेजण बहिणी समजायच्या. म्हणजे आम्हाला म्हणजे बहिणीच म्हणायच्या. जावापेक्षा आम्ही बहिणीच जास्त राहिलो. आम्ही एकदा आळंदीला लग्नाला गेलो होतो, तर संतोषी मातेच्या मंदिरात गेलो होतो. पुजारीला पण खरं वाटलं नाही की आम्ही जावा आहेत. त्यांना वाटलं की आम्ही बहिणीच आहे म्हणून. म्हणजे इतकं बहिणीसारखं छान राहिलो. मी लहानपणापासून तिचं शेपूटच होते. जिथे जाईल तिच्या मागेच असायची. कुठेही ने, लग्नाला ने, मामाच्या घरी, सगळीकडे मी तिच्या मागेच असायची. लहानपणापासून तिने कधीच मला तिच्यापासून लांब ठेवलंच नाही. आईबद्दल बोलायला लावले मला. तर आईबद्दल काय सांगायचं. आईबद्दल या शब्दांमध्ये कौतुकास्पद शब्दां सर्व कमी पडतील. माझी आई, बेस्ट आई, फिट आई, स्वामी आई. आईचा 50वा वाढदिवस. आऊसाहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी एकच प्रार्थना करते की ती, कारण की ती माझं जग आहे. ह्या जगात ती माझं सगळं आहे. पहिल्यापासून जी कोण व्यक्ती असेल माझी मेन तीच आहे आई, माझी मम्मी. पहिल्यापासून मी प्रार्थना करते देवाला तिला भरपूर आयुष्य दे. आमची मैत्री जवळजवळ 20-25 वर्षापासून आहे. आम्ही योगामध्ये भेटलेलो होतो पहिल्यांदा 5 साली. त्यानंतर मग पहिले योगातल्या मैत्रिणी, मग खास मैत्रीण, मग परत नातं सगळं बदलत गेलं. कोणाची मावशी, कोणाची आई, मग ती माझी लहान बहीण झाली. जीव प्राण माझा लेक माझी लाडकी. खूप सुंदर आहे, खूप चांगले, खूप सामाजिक आहे.
सगळ्यांसाठी सर्वांसाठी सगळं करते काय. आता जरी लग्न झालं तरी काही तिचे ते केलं तरी ती वडिलांकरता पाठवून ती लाडाने वाढली. तिला जे नाही ते हट्ट तिच्या आम्ही पुरा कपडा आईस्क्रीम कुल्फी पाहिजे ते तिला. आईने लहानपणापासूनच खूप लाडात प्रेमात चांगल्या वातावरणात मोठं झालो. त्यामुळं कधी दुःख अडचण ही कधी आयुष्यात वाटलीच नाही. आणि जे संस्कार तिने मला दिले, आज कुठलंही व्यसन नाही, काय नाही, तसंच माझ्याकडून माझ्या मुलांवरती होईल असा तिचा आशीर्वाद माझ्यासोबत राहून दे. आणि ती पण त्यांना त्याच वळणाला लावते आणि त्यांची काळजी घेते. हॅपी बर्थडे मन्ना, मला तू खूप आवडते. आय लव्ह यू. मुलांना खूप प्रेम करतात, आमच्यापेक्षा जास्त मुलं त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यात आम्हाला खूप मोठा आनंद आहे आणि स्वाभिमान पण आहे की आज आमची मुलं आमच्याकडे न हे करता ते आजी आजोबांना प्रायोरिटी समजतात. हे आम्ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. माझीच मुलं नाही, सायलीची असू दे, भावांची असू दे, दुसऱ्या बहिणींची असू दे, सर्वांची मुलं तिला लाडाने तिच्यासाठी थांबतात. तिचाच वेळ पाहिजे असा हट्ट करतात. त्यांची सर्वांची लाडाची मन्ना या सर्व पोरांकडनं पण मन्नाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.